नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 15 नोव्हेंबर 2025 रोजीच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत. जर तुम्ही ही सिरीज डेली बघत असाल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरू करूया मग आजचं सेशन. पहिला क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशात 1020 मेगावॅट क्षमतेच्या पुनस्तांगछू 2 जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन केलं आहे? तर मोदीजींनी हा जो काही जलविद्युत प्रकल्प आहे पुनस्तांगछू, तर हा भूतानमध्ये याचं उद्घाटन केलेलं आहे. आता भूतानमध्ये याचं उद्घाटन केल्यानंतर भूतानमध्ये जी काही वीज निर्मिती होणार आहे तर त्यामधून ती वीज निर्यात केली जाईल आपल्या भारतालाच. भूतानमध्ये जी काही वीज निर्मिती केली जाते त्यामध्ये 40% जी आहे, 40% जी आहे ती भर पडलेली आहे. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी संयुक्तपणे या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. हा प्रकल्प भूतानमधील वांगडू फोंडरांग जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. पुनस्तांगछू या नदीवर हा प्रकल्प आहे. प्रकल्पाची क्षमता जी आहे ती 1020 मेगावॅट एवढी आहे. आपण जर बघितलं तर भारत आणि भूतान मधला हा एक संयुक्त उपक्रम आहे. भारत सरकारने याला निधी दिलेला आहे. त्यामुळे इथं निर्माण होणारी वीज जी आहे ती भारतालाच निर्यात केली जाणार आहे. त्याचबरोबर भूतानची जी काही क्षमता आहे ती 40% वाढणार आहे. पुढे जाऊया. भूतान जो आहे त्याची राजधानी आहे थिम्पू, चलन आहे नगुलट्रम. त्यानंतर शोगदो ही संसद आहे भूतानची, राष्ट्रीय भाषा आहे जोंगखा. आता तुम्ही मला हे सांगायचं की भूतान जो आहे तो कोणत्या दोन नद्याच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतो, तर त्या नद्यांची नावं तुम्ही मला सांगायची आहे. आता प्रमुख उद्घाटन सुद्धा बघून घेऊया. बेंगळूर कर्नाटक या भारतीय शहरामध्ये गुगलने आपला सर्वात मोठा कॅम्पस अनंत जो आहे तो लॉन्च केलेला आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया जे आहे यांनी गुवाहाटी आसाम विद्यापीठात सीडॉटने विकसित केलेला 5G लॅबचं उद्घाटन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन्यजीव पुनर्वसन केंद्र वनतराचं उद्घाटन जे आहे ते जामनगर गुजरातमध्ये केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोएडा शहरामध्ये मायक्रोसॉफ्ट कॅम्पसची पायाभरणी केली आहे. अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक सर्व्हिसेस अँड इनोव्हेशनचं उद्घाटन रेड्यूट मॉरिशस येथे करण्यात आलेलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी लचित बोरफुकन पोलीस अकादमीचं उद्घाटन गोलघाट आसाममध्ये केलं आहे. पुढे जाऊया. पुढील क्वेश्चन आहे, 6वा भारत व्हिएतनाम लष्करी सराव विनबॅक्स कुठे आयोजित करण्यात आला? तर 6वा भारत व्हिएतनाम आपण जर बघितलं तर विनबॅक्स नावाचा लष्करी सराव जो आहे तो हनोई व्हिएतनाममध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर 1 वर्ष व्हिएतनाममध्ये हा युद्ध सराव आयोजित होतो, नेक्स्ट इयर भारतामध्ये, त्याच्यानंतर परत व्हिएतनाम परत भारत. तर अशा प्रकारे याचं आयोजन केलं जातं. याचं आयोजन जे आहे ते 11 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या दरम्यान होत आहे. हनोईमध्ये हा युद्ध सराव आयोजित केला जात आहे. याची 6वी आवृत्ती आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर विनबॅक्सची 5वी आवृत्ती जी आहे ती अंबाला हरियाणामध्ये आयोजित करण्यात आली होती 4 नोव्हेंबर 2024 रोजी. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर दोन्ही सैन्यामधील समन्वय वगैरे वाढणं तर हा याचा मुख्य उद्देश आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले दीपक गुप्ता. मित्रांनो, दीपक गुप्ता जे आहे ते गेल इंडियाचे नवीन CMD बनलेले, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर बनलेले आहे. सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाने त्यांची या पदासाठी निवड केली. ते फेब्रुवारी 2026 मध्ये आपला पदभार स्वीकारतील. फेब्रुवारी 2026 मध्ये संदीप कुमार गुप्ता रिटायर होणार आहे आणि त्यांची जागा जी आहे ती दीपक गुप्ता घेणार आहे. गेल इंडियाची स्थापना 1984 आहे, नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. चौथा क्वेश्चन आहे, जागतिक निमोनिया दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर जागतिक निमोनिया दिन 2025 12 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर आपण जर बघितलं निमोनिया दिनाची सुरुवात जी आहे ती 2009 मध्ये झाली होती. 12 नोव्हेंबरला हा सेलिब्रेट केला जातो. जगभरातील मुलं आणि प्रौढांमध्ये निमोनिया हा एक प्रमुख आजार आपल्याला बघायला मिळतो. आपण जर बघितलं तर निमोनिया नावाच्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. चाइल्ड सर्व्हायव्हल ही याची थीम आहे. पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन, केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी भारतातील पहिल्या 3 मेगावॅट क्षमतेच्या व्हेनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरीचं उद्घाटन कुठे केलं? तर व्हेनेडियम
रेडॉक्स फ्लो बॅटरीचं उद्घाटन जे आहे ते नोएडा उत्तर प्रदेशमध्ये केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर ग्रेटर नोएडा येथे NTPC च्या म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या संशोधन आणि विकास केंद्र NTPC एनर्जी टेक्नॉलॉजी रिसर्च अलायन्स येथे भारतातील पहिल्या 3 मेगावॅट क्षमतेच्या व्हेनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरीचं उद्घाटन करण्यात आलं. तर ही एक विशिष्ट प्रकारची बॅटरी आहे. आपण हिला रिचार्ज करू शकतो, ठीक आहे, आणि मग ही ऊर्जा साठवते आणि आपण हवी तेव्हा ती ऊर्जा यूज करू शकतो. हे कॅथोलाइट आणि एनालाइट दोन्हीमध्ये व्हेनेडियम आयन वापरते, जे 4 वेगवेगळ्या अवस्थेमध्ये अस्तित्वात असू शकते. पुढील क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय वंशाच्या ब्रिटिश लेखकाला डेटन पीस प्राइज लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आलं? तर सलमान रुश्दी या भारतीय वंशाच्या लेखकाला डेटन पीस प्राइज लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड जो आहे तो देण्यात आलेला आहे. तुम्ही बुकर अवॉर्ड वगैरे त्यामध्ये बरेचदा सलमान रुश्दी यांच्या पुस्तकांचं नॉमिनेशन बघितलं असेल, मग त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. हा पुरस्कार राजदूत रिचर्ड सी हॉलब्रुक डिस्टिंग्विश अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणून देखील ओळखला जातो. हा अशा लेखकांना दिला जातो जे शांततेचा प्रचार करतात आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून. हा अवॉर्ड ज्याला मिळतो त्याला $10,000 एवढं बक्षीस मिळतं. लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण सोमवारपासून एक नवीन बॅचचे लेक्चर सुरू करत आहोत. आता ॲडमिशन सुरू आहे. 499 रुपये फी आहे. ती बॅच आहे कंबाईनची यशवंत बॅच. 2017 ते 2024 PYQचं ॲनालिसिस असणार आहे. टॉपिकनुसार टेस्ट असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला या बॅचमध्ये बघायला मिळतील. तर त्याचबरोबर पोलीस भरतीची बॅच आपण सुरू केलेली आहे. बायोलॉजी त्याचबरोबर इतर विषयाच्या क्लास नोट्स आहे त्या ॲपवर उपलब्ध आहे. फाउंडेशन बॅचेस जे आहे ते सुरू आहे. त्याचबरोबर 21,000 PYQची बॅच सुरू आहे. नोट्स पॅक आहे. या बॅचेस तुम्ही अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करून कॅटेगरीमधून बॅच जॉईन करू शकता. बघा पुढे जाऊया. 7वा प्रश्न, शहरी सहकारी बँकाच्या आधुनिकीकरणासाठी नोव्हेंबर 2025 मध्ये सहकारी DigiPay आणि सहकारी डिजी लोन ॲप्स कोणी लॉन्च केले? तर सहकारी DigiPay आणि सहकारी लोन ॲप्स जे आहे तर ते गृहमंत्री अमित शहाजी यांनी लॉन्च केलेले आहे. तर 10 नोव्हेंबर 2025 रोजी हे लॉन्च करण्यात आले. वाढत्या कॅशलेस अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धात्मक राहण्यासाठी UCB म्हणजे काय, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्सना डिजिटल पेमेंट आणि कर्ज सुविधा स्वीकारण्यास सक्षम करणे याचं उद्दिष्ट आहे. कार्यक्रम शहरी सहकारी पतक्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहकारी कुंभ 2025 या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. ठीक आहे. तर सहकारी बँकांविषयी तुम्हाला माहित असलं पाहिजे. सहकारी बँका ज्या शहरी भागात आहे त्यांना मॉडर्नायझेशन त्यामध्ये आणण्यासाठी सहकारी DigiPay आणि सहकारी डिजी लोन ॲप जे आहे ते आपण लॉन्च केलेले आहे. 8वा प्रश्न, नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिले विमेन वेलनेस ऑन व्हील्स हा उपक्रम सुरू केला? तर विमेन वेलनेस ऑन व्हील्स हा उपक्रम जो आहे मित्रांनो तर तो तमिळनाडू सरकारने सुरू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांची जी काही कर्करोगाची तपासणी जी आहे ती केली जात आहे. तमिळनाडू सरकारने सुरू केलेला आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागात राहणाऱ्या महिलांना घराजवळ मोफत कर्करोग तपासणी आणि इतर आरोग्य सेवा प्रदान करणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. प्रकल्प खर्च 41 कोटी रुपये निश्चित करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर या योजनेअंतर्गत 38 मोबाईल मेडिकल युनिट्स सुरू करण्यात आले. मोबाईल मेडिकल युनिट्स म्हणजे काय, तर असे मेडिकल जे कुठेही जाऊ शकतात, म्हणजे जसं की एखाद्या गाडीमध्ये बसमध्ये मेडिकल आपल्याला बघायला मिळतील. तमिळनाडूची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये झालेली आहे. चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी आहे. लोकसभेचे 39, राज्यसभेच्या 18 तर विधानसभेच्या 234 जागा आपल्याला तमिळनाडूमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर पहिला अंध महिला T20 विश्वचषक 2025चं उद्घाटन कोणत्या शहरात झालं? तर या अंध महिलांच्या T20 विश्वचषकाचं उद्घाटन जे आहे ते नवी दिल्लीमध्ये झालेलं आहे. हा विश्वचषक भारत आणि श्रीलंका हे 2 देश जे आहे ते या विश्वचषकाचं आयोजन करत आहे. भारतात नवी दिल्लीमध्ये सुरुवातीला काही सामने होतील, नंतर सामने बेंगलोरमध्ये होतील आणि नंतर ते सामने श्रीलंकेमध्ये होणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण जर बघितलं या स्पर्धेमध्ये भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, पाकिस्तान, अमेरिका या 6 संघाचा समावेश असणार आहे. पुढील क्वेश्चन, शाळांचे डिजिटलीकरण म्हणजे डिजिटलायझेशन आणि प्रशासन सुव्यवस्थित करण्यासाठी नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये स्कूल वेब ॲप लॉन्च केले आहे?
तर दिल्लीमध्ये स्कूल वेब ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे. कशासाठी? तर शाळेचं डिजिटलायझेशन करण्यासाठी. दिल्लीचे शिक्षण मंत्री आशिष सूद यांनी दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये आणि प्रशासकीय प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानासह एकत्रित करण्यासाठी स्कूल वेब ॲपचं अनावरण केलेलं आहे. या उपक्रमाचा उद्देश शिक्षण व्यवस्था स्मार्ट, पारदर्शक आणि सुलभ बनवणे आहे, जेणेकरून विद्यार्थी, पालक, शिक्षकांना एकाच व्यासपीठावर सर्व सुविधा मिळू शकतील. आता महत्त्वाचे पोर्टल आणि ॲप बघून घेऊया. वर्तमानपत्रे आणि मासिकांची नोंदणी सुलभ करण्यासाठी ऑगस्ट 2025 मध्ये प्रेस सेवा पोर्टल, प्रेस रजिस्ट्रार जनरल सुरू केले. मध्य प्रदेश राज्यात असलेल्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पात हत्तीवर लक्षात ठेवण्यासाठी गजरक्षक ॲप लॉन्च करण्यात आले. ऑक्टोबर 2025 मध्ये मुलाखतीतील अनुभव शेअर करण्यासाठी यूपीएससीने माय यूपीएससी इंटरव्ह्यू फ्रॉम ड्रीम टू रियालिटी हे पोर्टल सुरू केलं. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी कपास किसान ॲप लॉन्च केलं. गिधाड संवर्धनासाठी भारतातील पहिलं गिधाड संवर्धन पोर्टल आसाम राज्याने सुरू केलं. एम्स दिल्लीने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मानसिक आरोग्यासाठी AI आधारित नेव्हर अलोन ॲप लॉन्च केले आहे. राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त द्रव्य पोर्टल जे आहे ते आयुष मंत्रालयाने सुरू केलं आहे. 11वा प्रश्न आहे, भारत सरकारच्या कर्ज सहाय्याने कोणत्या देशाने नोव्हेंबर 2025 मध्ये हनीमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं? तर एक कर्जाचा प्रकार आहे लाईन ऑफ क्रेडिट. लाईन ऑफ क्रेडिट अशा प्रकारचं कर्ज असतं की भारताने जर एखाद्या देशाला दिलं, त्या देशामध्ये त्या कर्जामधून एखादी गोष्ट बनवली जाईल, जसं की विमानतळ म्हणा, एखादं पोर्ट म्हणा, आपण जर बघितलं तर रस्ते म्हणा, डॅम म्हणा, ह्या गोष्टी बनवल्या जाईल. पण त्या गोष्टी बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट जे आहे, जो देश कर्ज देतो त्याच देशातील कंपन्यांना द्यावं लागतं. अशा प्रकारच्या कर्जाला लाईन ऑफ क्रेडिट म्हटलं जातं. मग या लाईन ऑफ क्रेडिट मधूनच हनीमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे मालदीवमध्ये. तर याचं उद्घाटन मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी केलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर त्यावेळी भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मनोहर नायडू हे देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आपण जर बघितलं तर भारताची 800 दशलक्ष क्रेडिट लाईन जी आहे ती भारताने मालदीवला दिली होती. बांधकाम खर्च 136 दशलक्ष डॉलर्स जो आहे तो आलेला आहे. आणि हा प्रकल्प जो आहे JMC प्रोजेक्ट्स भारताच्याच कंपनीला देण्यात आला होता. पुढील क्वेश्चन 12वा, भारताची UPI आणि कोणत्या देशाच्या बेनिफिट पेमेंट सिस्टमने सीमापार त्वरित पेमेंट सक्षम करण्यासाठी करार केला आहे? तर बहरीनचं बेनिफिट नावाचं एक ॲप आहे. जसं आपलं UPI आहे, UPIचा वापर करून आपण गुगल पे, फोनपेच्या मदतीनं पेमेंट करत असतो. तर तसं या दोन देशातील जे काही ॲप्स आहे, कंपन्या यांनी करार केलेला आहे. म्हणजे आपण बहरीनमध्ये गेलो तर आपण पेमेंट करू शकतो, तिकडचे लोक इकडे आले तर इकडे ते स्कॅन बिन करून पेमेंट करू शकतात. हेच याचा उद्देश आहे. मग आपण जर बघितलं तर अशा प्रकारे आजचं सेशन संपलेलं आहे. टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, विनबॅक्स 2025 हा युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात आला आणि विमेन वेलनेस ऑन व्हील्स हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला हे तुम्हाला सांगायचे. बाकी लेक्चर आवडला असेल तर एक लाईक तर बनत आहे. सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. थांबूया मित्रांनो, इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.